नमस्कार. वेलकम ऑल, वेलकम ऑल, वेलकम ऑल. आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. कसे आहात सगळे? नमस्कार. नमस्कार. फाईन. अरे वा, छान. म्हणजे खूपच छान. चला, सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचे आहेत पटापट. चला, व्हिडिओ पटापट ऑन करा. येस. आज आपल्याला अं, बघायचं आहे ते आहे एनर्जी बॉल. आपला जो मी आज तुम्हाला सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं का तुम्हाला मेसेजमध्ये का आपल्याला आज एनर्जी बॉल बघायचे आहे. त्याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिकल करायचं आहे आणि सगळ्यांचे व्हिडिओ ऑन असतील तर तुम्ही बरोबर करता आहात का चुकीचं करता आहात हे मी बघू शकणार आहे. ओके. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचे आहेत. आज आपल्याला एनर्जी बॉल बनवायचे आहेत. चला, पटापट व्हिडिओ ऑन करा. अजून बरेच लोक जॉईन होत आहेत, म्हणून आपण 1-2 मिनिटं थांबूया. कोणाचं मिस नको व्हायला. माझा आवाज बरोबर आहे सगळ्यांना? व्यवस्थित ऐकायला येतोय आवाज? हो. येस, हो, येस. येतोय. येस. मॅडम, मी तुम्हाला कॉल करत होते केव्हा करत होत्या? आता काही वेळापूर्वीच. नाही ना, मग पण ते माझी क्लासची तयारी चालू असेल तर मग त्यावेळेला अच्छा नका अच्छा. करू. ठीक तुम्ही आहे. मला कधी एक करू शकते मॅडम? मला हा बोलायचं होतं थोडं. हा एक 5 वाजेला करा मला कॉल, आज संध्याकाळी. ठीक आहे. कारण याच्यानंतर लगेच माझी एंजलची बॅच आहे 1:15 वाजता, त्याच्यामुळे मग मला तेव्हा पण नाही उचलता येणार आणि ती 3:30-4 पर्यंत चालेल. मग तुम्ही मला 5ला करा फोन. ओके. हो मॅडम. हा. आपल्या नेक्स्ट कोर्स विषयी बोलायचं होतं. हा, चालेल ना. आणि जे काही असं कारण मी पर्सनल नसेल तर तुम्ही क्लासमध्ये विचारलं तरी देखील चालणार आहे. म्हणजे तुमच्यामुळे पर्सनल बाकीच्यांच्याही प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळतील. एकाच्याच ते कसं आहे म्हणजे प्रश्नामध्ये. आता नेक्स्ट जे स्टार्ट होतंय मंडे पासून त्याला मी जॉईन नाही होऊ शकत. पण जर म्हणजे असेल की एक दीड महिन्यानंतर असेल तर मग मी जॉईन होऊ शकते. हो, आता चालतंय ना, पण हल्ली मग मला तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवा तुमचं. कारण काय राहतं, आता ह्या बॅचला मी 2 कोर्स फ्री देते आहे. ओके. ते पुढच्या बॅचला देईल का नाही सांगता येत नाही. मग तुमचं जर रजिस्ट्रेशन राहिलं तर तुम्हाला ते कोर्स मिळतील, असं आहे. तुमचं सुजोग झालेला आहे ना? येस. माझं सुजोग प्लस TCM पण झाले. अरे वा, छान. खूप छान. म्हणूनच मला ते की करायची होती की म्हणजे आपल्याला ते हील करायला सोपं जातं ना. येस, येस, येस. आपल्याकडे या डिफरंट एनर्जीच्या मोलिडिटीज पाहिजेलच. आपल्याला ही नाही तर ती, तिथे आपल्याला काहीतरी करून समोरच्याला आराम मिळणं महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी ते खूप. कारण हे थोडंफार म्हणजे जवळपास सेम ट्रीटमेंट पद्धत आहे एनर्जी येस. ट्रान्सफरची. येस. चला, तुम्ही मला 5 वाजता कॉल करा, आपण बोलूया. हो हो, ठीक आहे. हा. चला, आले सर्व. आपण स्टार्ट करूया आता, कारण टाइम झालाय. सिलेबस भरपूर बाकी आहे, अजून आपला कव्हर झाला पाहिजे. आज लास्ट डे आहे आपला. ओके. तर आता आपल्याला ते एनर्जी बॉल बनवायचा आहे. प्रॅक्टिकल करणार आहोत. एनर्जी बॉल हे, आणि त्याला ची बॉल देखील म्हणतात. 2 शब्द आहे. तुम्हाला मी दोघं शब्द सांगून ठेवते तर तुम्हाला कन्फ्यूज नको व्हायला. एनर्जी बॉलला ची बॉल म्हणता, आपण त्याला ची बॉल म्हणणार आहोत. तर ते बनवायचे आहेत. याची तुम्हाला नंतर डेली प्रॅक्टिस करायची आहे. आपल्याला 4 एनर्जी बॉल बनवायचे आहेत. आता सर्वांनी हात रब करायचे आहेत आणि आपले दोन्ही हात आहेत ना, एकमेकापासून हळूहळू रब दूर न्यायचे आहे. आपले हात, दोन्ही हात एकमेकापासून दूर न्यायचा. कप शेप मध्ये घ्यायचे हात. हा, कप शेप मध्ये हात घ्यायचे आणि एकमेकापासून दूर न्यायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड जाणवणार आहे आणि ते एकमेकापासून असं दूर ओढल्या गेल्यावर तो एक बॉल तयार होणार आहे.
त्या मॅग्नेटिक फील्डचा एक बॉल तयार होणार आहे. बॉल तयार झाल्यावर तो तसाच हातात पकडायचा आहे. व्हेरी गुड. झालं सगळ्यांचं. आता त्या एनर्जी बॉल मध्ये आपल्याला बघायचं आहे आणि बोलायचं आहे, या रेकीच्या एनर्जी बॉलने मला माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. या रेकीच्या एनर्जी बॉलने मला माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. या रेकीच्या एनर्जी बॉलने मला माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. असं म्हणून हा एनर्जी बॉल हातात उचलायचा आहे आणि हळूवार आपल्या क्राउन चक्रावर ठेवायचा आहे. येस, व्हेरी गुड. काही सेकंद आपल्या डोक्यावर क्राउन चक्रावर तो एनर्जी बॉल आपल्याला ठेवायचा आहे. व्हेरी गुड. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांचं मी सगळ्यांचं बरोबर आहे का नाही कसं करताय चेक करू शकते. ज्यांचे व्हिडिओ बंद आहे मी त्यांचं नाही चेक करू शकत. ओके, चला. हा झाला आपला पहिला एनर्जी बॉल जो आपण स्वतःसाठी बनवलेला आहे. आता आपल्याला दुसरा एनर्जी बॉल बनवायचा आहे. दुसरा एनर्जी बॉल बनवायचा आहे. परत हात रब करायचे आहेत आपले, एकमेकापासून दूर करायचे आहेत, कप शेप मध्ये. येस, व्हेरी गुड. ती एनर्जी आपल्या दोन मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला हातांमध्ये जाणवणार आहे आणि ते जसं हातांपासून असं थोडं लांब लांब करत त्याला वाढवत जायचं आणि त्याचा एक बॉल बनवायचा आहे आपल्याला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता हा जो एनर्जी बॉल आहे हा आपण आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी, घरातल्या प्रत्येक वस्तूसाठी आणि वाहनासाठी बनवणार आहोत. तर त्यांच्यामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी आलेली आहे ती काढून टाकणार आहोत आपण. ओके, त्या एनर्जी बॉल बनल्यावर त्याच्याकडे बघायचं आहे आणि आपल्याला बोलायचं आहे. सगळ्यांनी मनात बोलायचं आहे, या एनर्जी बॉलने माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि वाहने यांच्यामध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती या एनर्जी बॉलने शोषून घेतलेली आहे. या एनर्जी बॉलने माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि वाहने यांच्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती या एनर्जी बॉलने शोषून घेतलेली आहे. या एनर्जी बॉलने माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि वाहने यांच्यामध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती या एनर्जी बॉलने शोषून घेतलेली आहे. असं बोलून तो एनर्जी बॉल असा हातात उचलायचा आहे. माझ्याकडे बघून घ्या, त्याला फुंकर मारायची. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. त्याला आपण ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी सोडून दिलेला आहे. ओके, आता यांची आपण निगेटिव्ह एनर्जी काढली. आता ह्याच यांना आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची आहे. ओके, तिसऱ्या एनर्जी बॉल मध्ये आपल्याला यांना पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची आहे. आता आपण तिसरा एनर्जी बॉल बनवतो आहे. चला, दोन्ही हात रब करून हात पुढे मागे घ्यायचा आहे. एनर्जी बॉल बनवायचा आहे आपल्याला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्या एनर्जी बॉल कडे बघून बोलायचं आहे, हा एनर्जी बॉल मी माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि वाहने यांना पॉझिटिव्हिटी देण्यासाठी बनवत आहे. हा एनर्जी बॉल मी माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि वाहने यांना पॉझिटिव्ह एनर्जी देण्यासाठी बनवत आहे. आमच्या सर्वांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. आम्हा सर्वांना दिव्य रेकी शक्तीचे प्रोटेक्शन भेटलेले आहे. आम्हा सर्वांना दिव्य रेकी शक्तीचे प्रोटेक्शन मिळालेले आहे. हे ईश्वर ऐसा ही हो,
हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, असं बोलून हा एनर्जी बॉल आपल्याला पूर्ण घरात स्प्रेड करायचा आहे. घरातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत, वस्तूपर्यंत आणि वाहनापर्यंत ती एनर्जी जायला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला तो स्प्रेड करायचा आहे. आता त्याच्या पुढचा जो आहे एनर्जी बॉल, चला चौथा एनर्जी बॉल बनवायचा आहे आपल्याला. डेली या 4 एनर्जी बॉलची प्रॅक्टिस करायची आहे. येस, एनर्जी बॉल बनला का त्याला हातात पकडून ठेवायचा आहे. व्हेरी गुड. त्या एनर्जी बॉल कडे बघून बोलायचं आहे, या ब्रह्मांडात जे काही सजीव आहे त्यांच्यासाठी, त्यांच्या सर्वांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. या ब्रह्मांडात जे काही सजीव आहे त्यांच्या सर्वांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. या ब्रह्मांडात जे काही सजीव आहे त्यांच्या सर्वांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, असं बोलून हा जो एनर्जी बॉल आहे तो ब्रह्मांडातील सर्व सजीवांपर्यंत आपल्याला सोडायचा आहे. हा आपण ब्रह्मांडातल्या सर्व सजीवांसाठी एनर्जी बॉल बनवलेला आहे. ओके, चला हे आपल्याला 4 एनर्जी बॉल रोज बनवायचे आहेत. आता आपण बघणार आहोत का रेकीमध्ये बघा, मी तुम्हाला बोलली होती रेकीच्या सेकंड लेव्हल पासून तुम्हाला काही सिम्बॉल दिलेले असतात. फर्स्ट लेव्हल मध्ये कुठलेही सिम्बॉल राहत नाही. पण मला असं वाटतं का माझे जेही स्टुडंट आहे त्या सगळ्यांकडे काहीतरी सिम्बॉल हवे, काहीतरी तर त्यांच्याकडे एनर्जी हवी, कारण रेकी लेव्हल 1 ची जी एनर्जी आहे ती फक्त 10% आहे. तर तुम्हीच विचार करा का 10%च्या एनर्जीने तुमचं किती हिलिंग होणार आहे. जर त्याच्यासोबत तुम्ही जर काही सिम्बॉलचा वापर केला तर ते खूप पॉवरफुल होईल. ओके, तर हे जे सिम्बॉल आहेत हे रेकीचे सिम्बॉल नाही आहेत, हे झिबूचे एंजेलिक सिम्बॉल आहेत. आणि हे सिम्बॉल तुम्ही स्वतः वापरून दुसऱ्यांनाही वापरायला देऊ शकता. ओके, मी तुम्हाला ते आता शेअर करते. स्क्रीन शेअर झाली आहे का मला सांगायचं आहे. स्टार्ट होते. स्टार्ट हो आता झाली. झाली. झाली झाली झाली. येस, आता मी तुम्हाला जे काही सिम्बॉल शिकवणार आहे त्याच्यासाठी काही रूल आहेत, ते तुम्ही समजून घ्या. प्रत्येक सिम्बॉलसाठी सेम आहेत, पण जर ते तुम्हाला समजलं तर तुम्हाला ते वापरायला अगदी सोपे जाणार आहेत. तर त्याचे रूल काय आहे, प्रत्येक सिम्बॉल मध्ये ना मी कलर थेरपीचा वापर केलेला आहे. म्हणून जर तुम्ही त्या सिम्बॉल ज्या वेळेला काढणार आहात तर त्यावेळेला तुम्ही त्याच कलरचा जर वापर केला तर तुम्हाला त्याच्यात कलर थेरपीचा देखील, त्या कलरची देखील एनर्जी तुम्हाला तिथे मिळणार आहे. दुसरी गोष्ट आहे का ज्या वेळेला हे सिम्बॉल तुम्हाला तुमच्या शरीराच्या बॉडी पार्टवर काढायचं आहे, शरीराच्या आपल्या डाव्या भागावर काढायचं आहे, डोक्यापासून पायापर्यंत तुम्ही कुठेही काढू शकता. पण आपण जनरली तळ हातावर काढतो किंवा इथे आपण याच्यावर काढतो हातावर. पण आता तळ हातावर काढलं तर त्याची 24 तास एनर्जी राहणार आहे का. आपल्या हातांना घाम येतो, आपण वॉश करत राहतो, तर ते पुसले जाता, पुसट होऊन जातात सिम्बॉल. तर त्याची एनर्जी आपल्याला 24 तास मिळणार नाही. आणि एका वेळी आपण 2च सिम्बॉलवर काम करणार आहोत का. मला मॅडम हे सगळे प्रॉब्लेम आहे आणि माझ्या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये हे सिम्बॉल बसतात आहे, तर मी सगळे सिम्बॉल काढू का. नाही, कोणतेही महत्वाचे 2 प्रॉब्लेम तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्याच्यावर आधी काम करायचं आहे.
ते झाल्यानंतर मग परत तुम्ही पुढचे 2 घेऊ शकतात. ऍट अ टाइम तुम्ही सगळे सिम्बॉल वापरायचे नाहीये. तुमच्या आता मी जे जे शिकवेल ते तुम्ही ठरवायचा का आपल्याला कोणतं आधी महत्वाचं आहे. 2 सिम्बॉल तुम्हाला ऍट अ टाइम वापरायचे आहेत. आणि ते जर इथे जरी काढले तुम्ही 2 सिम्बॉल आपल्या या हातावर, तर तिथे सुद्धा आपण ते कलर थेरपीचा वापर केल्यामुळे ते कलरफुल राहणार आहे. आणि आपल्या आजूबाजूचे आपल्याला म्हणतात का काय चिन्ह ठेवलेलं आहे हातावर. ओके, प्रत्येकाच्या नजरेत येतं ते आपल्या हातावर राहिलं का. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकतात, बेस्ट वे काय आहे का तुम्ही तुमच्या मांडीवर, थाईजवर, डाव्या साईडच्या मांडीवर थाईजवर तो सिम्बॉल काढू शकतात. पण तो रोज आंघोळ करताना तुम्हाला वॉश करायचा आहे. त्याच्याने काय होणार आहे, नवीन काढायचा प्रत्येक वेळेला सिम्बॉल. आणि आता समजा तुम्ही आरोग्यासाठी तो सिम्बॉल काढलेला असेल, तर त्यावेळेला तुम्हाला आरोग्याची अफर्मेशन द्यायची आहे का मी शलाका मला आरोग्याची प्राप्ती झालेली आहे. माझा डायबिटीस बरा होऊ दे, मला बरं वाटू दे, मला छान वाटू दे, माझं डोकं दुखायचं थांबू दे, असं आपल्याला निगेटिव्ह शब्द वापरायचे नाहीयेत. आपल्याला तिथे काय बोलायचं आहे का मी शलाका, स्वतःचं नाव घेणं महत्वाचं आहे. तो सिम्बॉल काढताना तुम्हाला स्वतःचं नाव घेणं महत्वाचं आहे. आणि त्याच्यात तुम्हाला बोलायचं आहे का मी शलाका, मला आरोग्याची प्राप्ती झालेली आहे. मी शलाका, मी स्वस्त मस्त जबरदस्त झालेली आहे. याच्यामध्ये काय होतं, आपल्याला जे हवं आहे ते बरोबर त्याच्यात शब्द येतात. आणि मग तो सिम्बॉल काढायचा आणि त्याला 24 तास ठेवायचं. परत दुसऱ्या दिवशी आंघोळ करताना तो वॉश करायचा, परत काढायचा. आता हे किती दिवस सिम्बॉल काढायचे आहे, आता समजा तुम्हाला मी आर्थिक समृद्धीसाठी दिलेला आहे, फायनान्ससाठी जर सिम्बॉल दिलेला आहे, तर तुमच्यावर जर कर्ज असेल तर ते 7 दिवसात मिटणार आहे का लाखोचं कर्ज? नाही होणार, आपल्याला माहितीये. मग त्याच्यासाठी आपल्याला 21 दिवस, 90 दिवस असा काहीतरी टाइम द्यावा लागेल. मग 90 दिवस करा, मग 90 दिवसात तुम्हाला आर्थिक समृद्धीसाठी काहीतरी मार्ग मिळायला लागतील. तर ते करता करता अजून पुढचे 90 दिवस करा, का अजून लवकर चांगल्या मार्गातून तुम्हाला पैसा मिळेल का तुम्ही ते कर्ज लवकर फेडू शकणार आहात. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही ठरवायचं आहे का तो सिम्बॉल किती दिवस काढायचा आहे. ओके, इथपर्यंत आलं का लक्षात? हे सगळ्या हो. सिम्बॉल साठी सेम राहणार आहे. आणि हे सिम्बॉल तुम्ही दुसऱ्यांना देखील वापरायला देऊ शकतात, कारण याला अटुनमेंटची गरज नाही. आपले रेकीचे सेकंड लेवल पासून जे सिम्बॉल आहेत त्याला सगळ्याला अटुनमेंटची गरज आहे. ते सिम्बॉल तुम्हाला इकडे तिकडे कुठेही बघायला मिळतील, पण जोपर्यंत तुम्ही त्याची अटुनमेंट घेणार नाही तोपर्यंत ते सिम्बॉल वर्क करणार नाही. वैशाली मॅडम थांबा, तुमचा प्रश्न मी नंतर घेणार आहे. मला थोडा हा सिलेबस शिकवू द्या. आज शेवटचा दिवस आहे आणि खूप सिलेबस बाकी आहे. आपण थोड्या वेळाने आपला हा टॉपिक शिकवून झालं का मग आपण प्रश्न उत्तर घेऊया. ओके, इथपर्यंत सगळ्यांच्या आलं का क्लिअर लक्षात? येस. आता आलं. आपण पहिला सिम्बॉल बघणार आहोत. तो सिम्बॉल जो आहे रिलीज चा सिम्बॉल आहे. याला ब्ल्यू कलरच्या पेनाने काढायचा आहे. याच्यासाठी मी इथे लिहिताना सुद्धा त्याच कलरचा वापर केला आहे, ब्ल्यू कलर. हे सिम्बॉल काढताना तुमचा हात उचलला गेला तरी चालणार आहे. का एकदा पेन ठेवला का तो पूर्ण सिम्बॉल काढल्यावरच हात उचलायचा असं नाहीये. तुम्ही तो हात उचलून ठेवू शकणार आहात. हा रिलीजचा सिम्बॉल आहे. याच्यासाठी आपल्याला ब्ल्यू कलर वापरायचा आहे. तुमच्या शरीराच्या डाव्या बॉडी पार्टवर हा सिम्बॉल काढायचा आहे. इथपर्यंत आलं लक्षात? हो. स्क्रीनशॉट काढण्यापेक्षा जर तुम्ही सिम्बॉल काढले तर तुमच्या जास्त लक्षात राहणार आहे. आपण स्क्रीनशॉट काढले ना ते मोबाईल मध्येच पडून राहतात. चला काढा. हा सिम्बॉल जो आहे तो निगेटिव्हिटी काढण्यासाठी वापरता. ज्या वेळेला आपण हिलिंग करणार आहोत, तर ज्या वेळेला आपण गवत उपटतो ना, आठवतंय ना काल हिलिंग करायचं शिकवलं मी हो, हो. तुम्हाला, तर आपण गवत उपटत होतो तर त्यावेळेला आपण हवेमध्ये हा सिम्बॉल काढू शकतो. आता समजा आपण काल बघितलं होतं त्या व्यक्तीचे गुडघे दुखत आहे, तर आपण गुडघ्यावर केलं होतं, गवत उपटलं होतं गुडघ्यावरचं. तर मग त्यावेळेला त्या गुडघ्यावर तुम्ही हवेमध्ये हा असा 5 बोट जमा करायचा. हा तुमचा पेन तयार झाला, याच्याने तो सिम्बॉल काढायचा आहे. आणि त्याला म्हणायचं रिलीज रिलीज रिलीज. त्या सिम्बॉलचं नाव बोलायचं. असं आलं लक्षात कसं वापरायचं सिम्बॉल? हो. येस. आता आपण पुढचा सिम्बॉल बघणार आहोत. तो सिम्बॉल आहे हेल्थ सिम्बॉल. आपल्या आरोग्यासाठी हा सिम्बॉल आहे. तर याच्यासाठी आपल्याला ग्रीन कलरचा पेन वापरायचा आहे.
आपण एखाद्या पेशंटला पाणी देतो आहे, समजा आता आपल्याला पाणी चार्ज करायचं पण आपला राहिला आहे टॉपिक, तर आपण ज्या वेळेला पाणी चार्ज करून देणार आहोत तर त्यावेळेला तुम्ही त्या पाण्यावर ग्लासावर हा सिम्बॉल टाकायचा आहे का हे पाणी पिल्यामुळे XYZ व्यक्तीला ह्या पाण्यामुळे अमृताची त्यांना चव येते आहे किंवा त्यांना अमृतासारखं ते पाणी त्यांच्या शरीरावर काम करत आहे, अशी देखील तुम्ही अफर्मेशन देऊ शकता. हे पाणी पिल्यामुळे XYZ व्यक्तीला स्वस्त मस्त जबरदस्त वाटत आहे, असं देखील बोलू शकता. ती व्यक्ती त्याला किंवा असं म्हणू शकता XYZ व्यक्तीला हे पाणी पिल्यामुळे आरोग्याची प्राप्ती झालेली आहे. आलं लक्षात? हा हो रिलीज हो हो. सिम्बॉल, हा हेल्थचा सिम्बॉल आहे. आणि जे व्यक्ती आजारी आहे त्यांचा जो मेडिसिनचा डब्बा आहे त्याच्यावर देखील तुम्ही हा सिम्बॉल काढू शकतात. त्या व्यक्तीच्या बेडवर, त्याच्या उशीवर देखील, पिलोवर देखील हा सिम्बॉल तुम्ही काढून ठेवू शकता. त्या व्यक्तीच्या रूम मध्ये देखील हा सिम्बॉल तुम्ही त्याच्याजवळ काढून ठेवू शकतात. आता पुढचा सिम्बॉल जो आहे तो आहे अनकंडिशनल लव. ओके. आता हा हेल्थचा जो सिम्बॉल आहे याचे कॉइन्स मिळतात झिबूचे, ते देखील माझ्याकडे अवेलेबल आहे. कोणाला हवे असतील तर त्यांनी माझा कॉल करायचा आहे. ते कॉइन जरी तुम्ही त्या व्यक्तीच्या जवळ ठेवले किंवा त्या व्यक्तीच्या पर्समध्ये ठेवले, त्या व्यक्तीच्या कुठेही जवळ ठेवू द्या तरी त्याला आरोग्याची प्राप्ती होणार आहे. आता हा जो सिम्बॉल आहे हा अनकंडिशनल लवचा सिम्बॉल आहे. याच्यासाठी तुम्हाला रेड कलरचा पेन वापरायचा आहे. दोन व्यक्तींमध्ये, समजा दोन भाऊ भाऊ आहे, नवरा बायको आहे, सासू सून आहे, दोन बहिणी आहे, यांचं एकमेकाशी जमत नाही आहे, तर त्यावेळेला आपण हा सिम्बॉल वापरणार आहोत. खाली बघा तुम्हाला काढून दाखवलेला आहे. हा सिम्बॉल कसा काढायचा आहे. इथे खाली हे जे 3 डॉट केलेले आहे ना, तर आपल्याला हे 3 डॉट नाही घ्यायचे. इथे असा हा सिम्बॉलचा असा डायमंड शेप आपल्याला तिथे घ्यायचा आहे. आलं लक्षात? हो. अनकंडिशनल लव दोन व्यक्तींमध्ये. मग आता समजा दोन भाऊ आहेत, एक्स आणि वाय हे दोन भाऊ आहेत. या दोघांचं एकमेकाशी जमत नाहीये, खूप वर्षापासून ते एकमेकाशी बोलत नाहीये. तर त्यावेळेला तुम्ही हा सिम्बॉल टाकायचा आहे, ड्रॉ करायचा आहे आणि म्हणायचं आहे का एक्स आणि वाय या दोन भावांमध्ये आता जे नातं आहे ते प्रेमाचं, विश्वासाचं आणि आदराचं झालेलं आहे. ते एकमेकाशी बोलायला लागले आणि एकमेकाबरोबर फिरता आहे असं बोलायचं नाही आपल्याला. त्यांचं नातं प्रेमाचं झालं, आदराचं झालं आणि विश्वासाचं झालं, म्हणजे सगळ्या गोष्टी त्याच्यात कव्हर झालेल्या आहेत. ओके. हा आहे हो. अनकंडिशनल लव. आता त्याच्या पुढचा जो सिम्बॉल आहे हा आहे अनलिमिटेड अबंडन्स सिम्बॉल. याच्यासाठी तुम्ही ब्राऊन कलर वापरू शकता किंवा रेड कलर वापरू शकता. आपल्या पर्सवर, आपल्या लॉकरवर, आपला जो बिझनेसचा जो गल्ला असतो तिथे तुम्ही हा काढून ठेवू शकता सिम्बॉल. रेड कलरचा वापर करायचा आहे तुम्हाला तिथे. तुम्हाला तिथे रेड कलरचा वापर करायचा आहे. आलं लक्षात? याचे देखील कॉइन मिळतात अबंडन्सचे, ते सुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहेत. कोणतेही तुम्हाला हवे असतील तर मला तुम्ही कॉल करू शकतात. खूप महाग नाहीयेत, 210 रुपयापर्यंत तो मिळतो. ओके. येस. आता याच्या पुढचा जो सिम्बॉल आहे हा आहे प्रॉस्पेरिटीचा सिम्बॉल. त्याच्यासाठी आपल्याला ग्रीन कलरचा वापर करायचा आहे. प्रॉस्पेरिटीचा जो सिम्बॉल आहे हा देखील तुम्ही तुमच्या पर्समध्ये, लॉकरमध्ये काढून ठेवू शकता. ग्रीन कलरच्या पेनाने वापर करायचा आहे याचा. कसा काढायचा? हा कठीणच आहे. नाही ना, कठीण नाहीये ना. हे बघा, इकडून सुरुवात करा. असा ए सारखा घेतला का इकडून 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 असं नागमोडी फिरवत जायचंय. चला मी काढून दाखवते तुम्हाला. बघा, काढून दाखवायला काय नाही, पण हे जे याचं हे असतं ना लॅपटॉपचं, हा डेंजर असतं चालवायला. नको मॅडम, कळलं. हा जमलाय मॅडम.
झाला झाला. जमलं जमलं. येस. याचं जे इरेझर आणि पेन असतो ना, ते इतका स्मूथ चालतो ना लॅपटॉपला. ओके, आला सगळ्यांच्या लक्षात हा सिम्बॉल कसा काढायचा आहे. आता हो याच्या हो. पुढचा जो सिम्बॉल आहे तो आहे आपल्या मुलांसाठी. आपले मुलं बघा खूप चंचल असतात, त्यांचं मन एका जागेवर नाही राहत. अभ्यासाला बसले का इकडे काय चालू, तिकडे काय चालू, उद्या काय करायचंय, आज काय करायचंय, याच्यात त्यांचं मन अडकलेलं राहतं. तर इतका चंचल स्वभाव असतो, तर त्याच्यामुळे मुलांची एकाग्रता वाढणं, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवणं, याच्यासाठी हा सिम्बॉल आपल्याला काढायचा आहे. त्याच्यासाठी ऑरेंज कलरचा पेन आपल्याला वापरायचा आहे. आणि त्यांच्या कंपॉसवर, पुस्तकांवर, त्यांच्या बॅग्सवर, त्यांची स्टडी रूम असेल तर स्टडी रूम मध्ये, त्यांचा स्टडीचा टेबल असेल तर त्याच्यावर तुम्ही काढा. मुलांच्या सगळ्या वस्तूंवर, बुक्सवर पण अगदी छोटंसं कोपऱ्यात तुम्ही काढू शकतात. त्यांच्या नोटबुक मध्ये काढा. ओके मॅम. येस, झाला. ओके. बाकीच्यांचं पण झालं आहे. आता आपल्याला पुढचं सिम्बॉल बघायचं आहे. तो पण मुलांसाठीच आहे. आपल्या मुलांनी जो केलेला अभ्यास आहे तो त्यांच्या लक्षात राहण्यासाठी हा सिम्बॉल आहे. याच्यासाठी तुम्हाला रेड कलरचा स्केच पेन किंवा पेन वापरायचा आहे. हा देखील सिम्बॉल तुम्ही त्यांच्या स्टडी टेबलावर, स्टडी रूम मध्ये, त्यांच्या बुक्सवर, कंपॉसवर सगळ्या ठिकाणी काढून ठेवू शकतात. अगदी छोटंसं काढून ठेवायचं. ओके, आता याच्या पुढचा जो सिम्बॉल आहे तो आहे ब्युटी सिम्बॉल, ब्लॅक ब्युटी. हा सिम्बॉल जो आहे हा ब्लॅक कलरने काढायचा आहे. हा सर्वांसाठी आहे, ज्यांचा साड्यांचा बिझनेस आहे, ब्युटी पार्लर आहे, जेंट्स लेडीज दोघं बरं का. तर त्यांनी सगळ्यांनी किंवा कॉस्मेटिकचं आहे, जे सौंदर्याशी रिलेटेड आहे, ते सर्वांनी आपल्या लॉकरमध्ये किंवा आपल्या लॉकरमध्ये पण ठेवू शकतात. त्यांचे जे आता पार्लरवाले असतील तर त्यांचं जे पार्लरचं सामान असतं त्याच्यावर हा सिम्बॉल काढून ठेवू शकता. आणि बाकी आपण डेली वाले पण रोज सगळे बाकी जनरल जेंट्स लेडीज सर्वजण हा सिम्बॉल वापरू शकतो. ज्यांना आपल्या पिंपल्स ब्युटीसाठी पण यूज करू शकतं का? आपल्या स्वतःच्या ब्युटीसाठी पण काढू पण तेच शकतो. सांगते ना, आपण बाकीचे पण सगळे स्वतःसाठी वापरू शकतो. आणि पार्लरवाले पण वापरू शकता, कारण त्यांच्याकडे कसं छान दिसण्यासाठी कस्टमर जात असतं, तर त्यांना अजून छान रिझल्ट मिळतो. आणि आपण स्वतःसाठी वापरू शकतो. का जसं बघा एखाद्याला पिंपल्स आहे, हेअर फॉल होतो आहे, तर त्यावेळेला आता पिगमेंटेशन यायला लागलेलं आहे, तर त्यावेळेला पण हा सिम्बॉल तुम्ही स्वतःसाठी पण वापरू शकता. आणि याचा कुठे ब्लॅक काढायचा? कलर आहे, तर तुम्हाला ब्लॅक कलरच्या पेनानेच काढायचा आहे हा. कुठे काढायचा? मी सांगितलं ना, मांडीवर काढायचंय आपल्याला, हातावर काढायचंय, शरीराच्या डाव्या बाजूवर काढायचा आहे. हे मी त्याच्यासाठी स्टार्टिंगलाच तुम्हाला सगळ्या सूचना दिल्या का हे सिम्बॉल कसे वापरायचे आहे. ओके, इथपर्यंत आलं का सगळ्यांच्या लक्षात? हो 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 आलं. आलं. येस, येस. तर आता आपण बघणार आहोत, हे जे सिम्बॉल आहे हे रेकीचे सिम्बॉल नाहीये. नाही तर तुम्ही कोणाशी परत डोकं लावत बसाल का आमच्या मॅडमांनी तर शिकवलंय रेकी लेवल 1ला तर सिम्बॉल आहे, तर सिम्बॉल नाहीये तो. ओके, हे मी तुम्हाला माझ्याकडून दिलेले सिम्बॉल आहे का ते आपण काहीतरी तर तुमच्याकडे एनर्जी हवी, आर्थिक समृद्धी, आरोग्यासाठी, आपल्या मुलांसाठी आणि स्वतःसाठी, स्वतःच्या ब्युटीसाठी. ओके, आता आपण बघणार आहोत मनी मंत्र. मनी मंत्र आज आपल्याला बघायचा आहे. तर त्याच्यामध्ये बघा, या सर्वांसाठी अफर्मेशन काय बोलायची, मी प्रत्येक सिम्बॉलला शिकवता शिकवता सांगत जाते ना तुम्हाला अफर्मेशन काय बोलायचं आहे. आरोग्यासाठी आहे तर तिथे तुम्हाला बोलायचं आहे का मी शलाका, मला आरोग्याची प्राप्ती झालेली आहे, मी स्वस्त मस्त जबरदस्त झालेली आहे. हं? हे आपण बघितलं ना आता. त्याच्यानंतर आपल्या आर्थिक समृद्धीसाठी, जो आपल्या फायनान्ससाठी आहे, तर तिथे बोलायचं आहे मी शलाका, मी आर्थिक दृष्ट्या समृद्ध झालेली आहे.
आपल्या मुलांसाठी आहे. तर माझे मुलं आज आपल्या मुलाचं नाव घ्यायचं आहे आणि माझा मुलगा आत मन लावून एकाग्रतेने अभ्यास करत आहे. त्याचं वाचलेलं सर्व छान पद्धतीने लक्षात राहत आहे. असं आपल्याला पॉझिटिव्ह बोलायचं आहे. जे आपल्याला हवं आहे ते आपल्याला इथे बोलायचं आहे. बघा तुम्ही याच्यासाठी आहे ना, आपल्याला जे हवं आहे, म्हणजे तुम्हाला मी एक छानसं सांगते का, याच्यासाठी एक आयडल आहे, ते आहे शेतकरी. माझं तरी आयडल शेतकरी आहे का, त्याच्याकडनं खूप गुण घेण्यासारखे असतात. शेतकऱ्याचं बघा काय असतं का, त्याला आता त्याने त्याचं तो फिक्स करतो का मला ह्या वर्षी गव्हाचं पीक घ्यायचं आहे. तो सगळ्यात पहिले त्याच्या माइंडमध्ये ही गोष्ट फिक्स करतो की मला गव्हाचं घ्यायचंय. मग गव्हाचं घेऊ का, बाजरीचं घेऊ का, ज्वारीचं घेऊ, असा कन्फ्युज राहतो का तो? नाही. तो नाही. सगळ्यात पहिले फिक्स करून घेतो, येस मला यावर्षी गव्हाचं पीक घ्यायचं आहे. त्याच्या हिशोबाने तो त्याचं गव्हाची पेरणी करतो. त्याच्या हिशोबानेच ते गव्हाचं काय खत लागतं, पाणी लागतं, ते सगळं प्रॉपर तसं करतो. आणि त्याच्यामध्ये पण काय करतो, जशी गव्हाची पिकं छोटी छोटी यायला लागतात, त्याच्यासोबत ते रानटी गवत असतं ते सुद्धा उगायला लागतं. तो त्या छोटे छोटे असताना त्याच रानटी गवताला लगेच उपटून टाकतो. का जे माझं मेन पर्पज आहे गहू, तर गव्हाला प्रॉपर खत पाणी मिळालं पाहिजे, हे बाकीचं रानटी गवत इथे उगायला नको. करतो का नाही असं सांगा. हो मग हो त्याच हो. पद्धतीने आपल्याला जे हवं आहे ते आपण करतो का, का मला हे हवं आहे आणि त्याच्यासाठी आपण माझ्याकडनं होणार आहे का, मग मी आताच करायला हवं का, मग मी हे पुढे करू का, मग मी आताच करायची गरज आहे का, हे जे निगेटिव्ह विचार आहे, हे ते शेतकऱ्याच्या शेतात जसे रानटी छोटे छोटे गवत उगलेले आहे तो वेळच्या वेळी उपटून टाकतो. तसे जे आपल्या मनात आलेले छोटे छोटे विचार आहेत ते आपण वेळच्या वेळी उपटायचे. येस मी करणार आहे, मी हे ठरवलंय ना का मला हे करायचं आहे, तर मी हे करणारच आहे. मग त्याच्यात निगेटिव्ह विचार तर तुमच्या 100 डोक्यात येणार आहे आधी. मग आता ती योग्य वेळ आहे का, मग मी अजून 4 ठिकाणी चौकशी करू का, मग तिथून मला मिळणार आहे का, मग ही आताच करायला हवं का, अशा खूप गोष्टीत आपण अडकतो. मग ते आपण तिथेच निगेटिव्ह विचार काढून टाकायचे आहे आणि जे आपल्याला हवं आहे ते आपल्याला बरोबर मिळतं. होईल का नाही असं? मग शेतकऱ्याचा होईल आदर्श होईल. घेण्यासारखं आहे का नाही, त्याचं तो जे ठरवतो ते बरोबर करतो त्याचं, आणि बरोबर त्याला तेवढंच पीक बरोबर जे हवं आहे ते मिळतं. आपणही तेच करायला हवं आपल्या लाईफमध्ये. ओके. हो हो येस. हो हो येस. मॅडम. तर आता आपल्याला बघायचं आहे मणी मंत्र. आज आपल्याला बघायचं आहे मनी मंत्र. एक मिनिट, त्याच्या आधी कोणी प्रश्न विचारला होता त्यांचा आपण आता क्लिअर करून घेऊ, मग पुढचा टॉपिक सुरू करू. कोणी विचारत होते बघा, हँड राईज केला होता. मी मॅडम वैशाली. हा हा, बोला वैशाली मॅडम बोला. नाही, तुम्ही म्हणत होते ना हे करताना मी वैशाली असं म्हणायचं का आपलं संपूर्ण नाव घ्यायचं, एवढंच विचारायचं होतं. नाही, फक्त स्वतःचं नाव, फक्त पूर्ण स्वतःचं नावाची नाव काही गरज नाही. संपूर्ण. नाही, पूर्ण नावाची काही गरज नाही, फक्त आपलं पुढचं पहिलं नाव घेतलं तरी पुष्कळ आहे. ओके, येस. थँक्यू मॅम. मनीषा मॅडम बोला. माईक ऑन करा तुमचा, माईक. मॅडम, हॅलो. बोला बोला बोला, येतोय आवाज येतोय. हो म्हटलं, मुलांच्या कंपास मध्ये लिहायचंय आपल्याला, लिहायचंय ते रोज लिहायचं का नाही नाही, एकदा एकदा लिहून लिहून ठेवलं ठेवून तरी द्या ना. तेवढं बस? एकदा लिहून ठेवून द्या. रोज रोज कुठं त्यांच्या एवढे बुक्स तुम्ही बघत बसाल. बुक्सवर पण एका कोपऱ्यावर हो रोज काढून एकदा काढून ठेवून द्या सिम्बॉल. हो, ओके. थँक्यू. हा, रोज काही हो, काढायची गरज नाही. सुप्रिया मॅडम बोला. येस. हो. मॅडम, आपण ते 4 बॉल बद्दल सांगितलं ना, 4 बद्दल त्याच्या अगोदर एकीची प्रार्थना करायला लागते. येस 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 येस. हे बघा, अच्छा, आपण आता थँक्यू मॅडम. काहीही करणार आहोत तर आपल्याला सुरुवात रेकीच्या प्रार्थनेपासूनच करायची आहे. आपण काहीही करू थँक्यू. रेकीचं, तर सगळ्यात पहिले आपल्याला रेकीची प्रार्थना म्हणायची आहे आणि मग 4 बॉल, आपल्याला ऍक्टिव्हेशन, मेडिटेशन काहीही करायचं असेल तर आपल्याला रेकीची प्रार्थना करायचीच आहे. बरोबर आहे. थँक्यू मॅम. येस. थँक्यू. अजून ओके. आता इथपर्यंत सगळ्यांना कोणाला काही शंका नाही, जायचं पुढे. चला मग आता पुढचं बघूया. आता आपल्याला पुढे बघायचं आहे मनी मंत्र. मनी मंत्र मध्ये बघा, मला एक सांगा, आपण आपल्या मंदिरात जातोय एखाद्या, आणि आपण काय करतो, मंदिरात जाताना देवासाठी देवीसाठी जर जाणार असेल तर साडी, ओटीचं सामान घेतो. त्याच्यानंतर आपण काय करतो, किंवा मग नारळ, फुलं, हार वगैरे असं काय सामान असतं आपल्याला मंदिरासाठी, देवासाठी आपण घेऊन जातो. ओके.
तर ते जे चप्पल हे असतात फुलंवाले, ओटीचं सामान देणारे, ते घडी घडी आवाज देतात आणि म्हणतात इथे चप्पल काढा, इथे चप्पल काढा, आमच्या इथे चप्पल काढा. बोलतात का नाही? आपण तिथे चप्पल काढतो आणि त्यांच्याकडनं ओटीचं सामान घेतो आणि मग ते आपल्याला काय म्हणतात, तिकडून आल्यावर पैसे द्या, आल्यावर पैसे द्या. म्हणतात का आम्ही ते? नाही करत तसं. आम्ही पण ऐका ना, लक्ष्मी तिथे सांगते. ऐका ना, एक मिनिट ऐकून घ्या, मला टॉपिक शिकवू द्या. आपण तुम्ही नाही करत, पण आपण जनरली सगळेजण तसं करतो का ठीक आहे आपण चप्पल काढून घेऊ आणि मग येताना आल्यावर पैसे देऊ. पण त्यांचे ते जे ओटीवाले सामानवाले राहतात ते वारंवार आपल्याला तेच सांगत राहतात. आपल्या माइंडमध्ये ते 10 वेळा बोलतात, आल्यावर पैसे द्या ताई, आल्यावर पैसे द्या. आपण म्हणतो बरं ठीक आहे चला आल्यावर देऊया. आपण ते सामान घेतो, सगळं पूजेचं काय लागतं आहे ते, मस्त मंदिरात 2 तास लाईन लावून उभं राहतो, देवाला सगळं ते अर्पण करतो, वाहतो, आपण सगळं करतो पूजा वगैरे सगळं. पण मग ती खरंच आपल्या नावाचं जातं का देवाला? सांगा बरं. कारण आपण त्या सामानाचे पैसेच पे केलेले नसतात. कारण त्या चप्पलवाल्याने आपल्या माइंडमध्ये काय घेतलेलं राहतं का आल्यावर द्या, आल्यावर द्या. चपला इथे काढून ठेवा, आल्यावर द्या, काही प्रॉब्लेम नाही. ते असं आपल्याला टोपलीमध्ये सगळं सामान देतात, ताटात देतात, जा तुम्ही घेऊन जा, आल्यावर द्या असं म्हणतात आपल्याला. म्हणतात ना? हो मग हो हो मॅडम. त्यावेळेला आपण जर त्या सामानाचे पैसे पे केलेले नाहीये तर ती देवाला आपल्याकडनं जाणार आहे का? एक नारळ जरी घेतलं साधं सिंपल, तरी ते आपल्या नावाचं देवाला नारळ फुटणार आहे का? कारण आपण त्याचे पैसे पे केलेले नाहीये, त्याला आपली एनर्जी लागलेली नाहीये. ते पैसे, ते आपल्या हातातलं नारळ अजूनही त्या फुलवाल्यावाल्याकडचंच आहे. आपण फक्त ती सेवा करतोय की भाऊ तू दुकानात बसलाय, तुझं जमत नाहीये मंदिरात देवापर्यंत जायला, तर आण तुझं नारळ, मी लाईन मध्ये उभं राहते आणि मी जाऊन देवाला अर्पण करून येते. करतोय का नाही आपण असं? हो आणि तिकडून बरोबर. आल्यावर आपण ते पैसे देतो आहे. म्हणजे ती जी सेवा झाली ती सगळी ती ते जो फुलवाला बसलेला आहे दुकानवाला, त्याची सगळी सेवा आपण करून आलेलो आहे. का तुझं नाही जमत आहे, तू बिझनेस सांभाळ तुझा, आम्ही जाऊन करून येतो. तिकडून आल्यावर तो आपल्याकडनं पैसे कमी घेणार आहे का? नाही. ते ठरलेले तेवढेच पैसे घेणार आहे. मग आपल्याला केव्हाही द्यायचे आहे. आणि ह्या गोष्टी काय होतं आपल्याकडनं कळत न कळत होऊन जाता. हा 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 चला इथे चपला काढून घेऊ आणि मग तिकडून आल्यावर पैसे द्यायचे, बरं 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 तिकडून आल्यावर देऊ. आपण हे सगळं कळत न कळत एका याच्यामध्ये करून टाकतो. पण मग ती सेवा आपल्याला लागू पडत नाही. आपण एकदा आपल्या कुलदेवतेला बघा वर्षातून एकदा जातो, तिची छान आपल्याला ओटी भरायची राहते, तिची छान पूजा करायची राहते, पण मग त्याचे आपण जर लगेच पैसे पे नाही केले तर ती आपल्या नावाची नाही होत. म्हणून यापुढे आपल्याला काय करायचं, इतके दिवस आपल्याकडनं कळत न कळत ह्या चुका झाल्या, इट्स ओके, आपल्याला माहितीच नव्हतं, आपल्या मनात काही नव्हतं. पण आज आपल्याला कळलेलं आहे, तर आजपासून आपण ते मनात पक्क ठरायचं आहे का आधीच पैसे देऊन टाक बाबा, हे पैसे घे, आताही द्यायचे आणि आल्यावर पण द्यायचेच आहे, तू आधी पैसे घेऊन घे, मग आम्ही पूजेला जातो घेऊन सामान. ओके. तर आजपासून हे सगळ्यांनी ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. आणि याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे बघा, आपण भाजीवाल्याकडे जातो. भाजीवाल्याचं बघितलंय का हो तुम्ही? का तो एक भाजी विकत होता, लोडगाडी घेऊन फिरत होता भाजीवाला, आणि 4 वर्षामध्ये त्याची एवढी प्रगती झाली का तो आता मस्त बुलेटवर फाटफाट फाटफाट करून गाडी फिरवतो आहे. मला आजपर्यंत सांगून द्या, खरंच भाजीवाल्यांची एवढी होते का हो? त्यांना इतकं इन्कम आहे का त्याच्यामध्ये? का त्यांनी खूप मोठे बंगले बांधले, त्यांचे एका दुकानाचे 10 दुकानं झाले? नाही हो. त्यांना काय असतं त्यांचं, मला कोणत्या बिझनेस बद्दल नाही बोलायचं. मग इथे एक सांगते का भाजीवाल्यांचं कसं राहतं ना, आपण तिथे खूप बार्गेनिंग करतो ना, म्हणून मी भाजीवाल्याचं उदाहरण घेतलेलं आहे. नाही तर मला भाजीवाल्यांची काही हे नाहीये. कारण आता तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही भाजीवाल्याची बाजू मांडलेली आहे आमच्या समोर, असं काही नाहीये. मला फक्त सांगायचं एवढंच आहे का आपण जेव्हा मोठ्या हॉटेलमध्ये जातो जेवायला, त्या वेटरला आपण न मागता 100-200 रुपये ठेवून देतो. त्याचा पेमेंट त्याचा मालक करतो का नाही? तो जो आपल्याला सर्व्हिस देणार आहे, तिथे आपल्याला जेवायला वाटणार आहे, त्याचा पेमेंट जो आहे त्याचा मालक त्याला प्रॉपर जे ठरलंय तो देणार आहे. पण तरी देखील आपण त्याला मुद्दाम स्वतःहून देतो का, हा तू मला गरम गरम आणून दिलंस, आणि ते एक आपलं स्टेटस बनून गेलंय, 100-200 रुपये आपण त्याच्या ह्याच्यात ठेवतो म्हणजे ठेवतो. आणि तेच आपण भाजीवाल्याकडे गेलं का 10 रुपयासाठी, ए दादा कमी करा ना, दादा कमी करा ना, करून येतो का नाही? बार्गेनिंग करतो. आणि ते शेतकरी लोक काही जास्त त्याच्यात मार्जिन नसतं काढत. मी तिची जोडी होती, तिच्यात काय बार्गेनिंग जास्त भाव काढणार आहेत ते. पण आता याच्या मागे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे का बघा, आपल्या घरामध्ये अन्न, आपलं जे घरातलं जे ऊर्जेचं केंद्र आहे ते आहे आपलं किचन. ओके. किचन मध्ये आपण जेही पदार्थ बनवतो ते आपल्या सगळ्या घरातल्यांना एनर्जी देत राहतात.
एक पॉझिटिव्ह एनर्जी देत राहता. आणि आपण काय करतो, भाजीवाल्याकडनं ती जेव्हा भाजी आणतो त्यावेळेला ती खूप बार्गेनिंग करतो, कमी करा, आणि थोडी भाजी शिळी झाली आहे मग थोडे पैसे कमी करा. मग तो काय म्हणतो, हा चला जाऊ द्या ताई, इतक्या वेळा म्हणताय घ्या. पण ज्या वेळेला दुसऱ्यांदा आपण त्याच्याकडे जातो, मग तो परत लांबूनच बघितल्यावर काय म्हणतो, आली रे बाबा ही ताई, बरं ही बाई परत आली, आता डोकं खाईल, सगळ्या भाज्या वर खाली करते आणि एक भाजी घेते. त्याच्या मनातून काय म्हणजे एनर्जी काय निघाली आपल्यासाठी, होणार आहे का नाही? तोच शब्दाने तोंडाने बोलून नाही दाखवत. आपण गेल्यावर लगेच हसऱ्या चेहऱ्यानेच आपलं स्वागत करतो, पण लांबूनच आपल्यावर बघितल्यावर कारण आता ही सगळ्या भाज्या उचकटून ठेवेल, सगळ्यांचे भाव विचारेल आणि एकच भाजी घेईल, अशी एनर्जी त्याच्या मनातून निघते. आणि त्यावेळेला ती भाजी आपण घेतो आणि घरी येऊन सगळ्यांना, आपल्या घरच्यांना ती खायला देतो. म्हणजे अशा पद्धतीने निगेटिव्ह एनर्जी आपण पैसे देऊन विकत घरी घेऊन येतो. आणि तेच जर त्याने आपण काय केलं, समजा ठीक आहे बाबा एवढ्या पैशाला आहे ना, ठीक आहे, आणि आपण काय करतो बघा, 30 रुपयाची भाजी झालेली आहे आणि आपण त्याला त्याने आपल्याला 25 रुपये दिले समजा, तर आपण 5 रुपयासाठी तिथेच थांबून राहू का, नाही सुट्टे असतील तर देच मला सुट्टे पैसे वरचे जे. तर याच्या पुढे काय करायचं आहे, जर काही 5, 25, 5-10 रुपये आपण सुट्टे असंही त्याच्या मुलांना चॉकलेट्स घेण्यासाठी देऊ शकतो. आज आपण तेवढ्या देवाने आपल्याला एक चांगल्या घरात जन्म दिलेला आहे, तर आपण आज तेवढं देऊ शकतो. तर ठीक आहे दादा, आज सुट्टे नाही आहेत ना, तर आज काय करा, हे 5 रुपयाचे आज तुमच्या मुलांना घरी जाताना चॉकलेट्स घेऊन जा, काहीतरी खाऊ घेऊन जा. बघा, तो पुढच्या वेळेला तुम्ही जेव्हा त्याच्याकडे भाजी घ्यायला जातात ना, तुमचं अगदी आनंदाने स्वागत करतो. का हो, ताई दिसल्या ना, लांबूनच दिसल्या ना ताई, तर त्यावेळेला तो लांबूनच तुमचं स्वागत करणार आहे. करणार का नाही? हो हो मॅडम. लांबूनच त्याचं मन काय म्हणणार आहे, लांबूनच तो तुम्हाला बघेल आणि म्हणेल, हो हो या ताई, आज बघा तुम्ही ही भाजी कधीचीच मागत होता, आज मी तुमच्यासाठी मार्केटमध्ये दिसली तर घेऊन आलेलो आहे. त्याचे पॉझिटिव्ह वेव्ज आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि ते पॉझिटिव्ह वेव्स घेऊन ज्यावेळेला घरी येतो, ती छानपैकी भाजी बनवतो आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी सगळ्यांच्या शरीरामध्ये, आपण आता अन्न पाणी चार्ज करायचं शिकणार आहोत, त्याच्यात आपण बघणार आहोत का सगळ्यांना आपण किती अन्न चार्ज करून जेवायला देणार आहोत. आलं का लक्षात? माझा सांगण्याचा जो हो उद्देश आहे तो येतोय का लक्षात? एक हो रिक्षावाल्याकडे पण हो बघा, आपण काय करतो, त्याच्याकडे एक तर सीट बसलेले राहतात मागे, त्याला सुट्टे घेण्यासाठी 4 दुकानं फिरायला जाता नाहीयेत, पण आपण तिथेच उभं राहतो, नाही माझे 5 रुपये देच, माझे 2 रुपये झालेले होते सुट्टे ते देच. आणि आपल्याला कळतं आहे का मागे त्याच्याकडे एक सीट बसलेले आहे, तो रिक्षा सोडून सुट्टे पैसे घ्यायला नाही जाऊ शकत. मग त्यावेळेला सोडून द्या ना, 2-5 रुपये आपण तेवढे सोडू शकतो आरामशीर. आणि त्याला तिथे म्हणायचं का, ह्या आज जे 2-5 रुपये सोडले, आज घरी जाताना दादा तुमच्या मुलांना छान चॉकलेट्स घेऊन जा. बघा, तो तुमची जी त्याच्या मनातून जे पॉझिटिव्ह वेव्ज मिळतील. बघा, हे सांगण्यामागे काय उद्देश आहे, तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही तर मनी मंत्र शिकवणार होत्या, हे तुम्ही काय भाजीवाल्याचं, फुलवाल्याचं, नारळवाल्याचं उदाहरण आम्हाला सांगता आहात. याच्या मागे सांगण्याचा एकच उद्देश आहे का आपल्याला सगळ्यांच्या ब्लेसिंग जमा करायच्या आहे. आपण ह्या पृथ्वी तलावर जो आलेलो आहोत ना, तर आपला अकाउंट किती ना, आपण किती बंगले बांधले आणि काय करून ठेवलं हे आपल्याला वरती याचा हिशोब नाहीये. आपण म्हणतो का आपला जन्म मृत्यू आपल्या हातात नाहीये. त्याच पद्धतीने का नाहीये, कारण आपल्याला देवाने किती दिवसावर आपल्याला खाली पाठवलेलंच नाहीये. देवाने आपल्याला खाली ह्या पृथ्वी तलावर पाठवलेलं आहे, ते आपले श्वास मोजून पाठवलेले आहे. आणि बघा, आपले प्रत्येक सेकंदाला श्वास कमी होत आहेत. मग जेवढे श्वास आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यांची ब्लेसिंग जमा करूया ना. त्याच रिक्षावाल्याला आपण 5 रुपये सोडल्यावर त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद आलेला आहे आणि कुठेतरी त्याच्या माइंडमध्ये राहील का, हा, आणि कुठेही आपण दिसलो ना, लांबून जरी दिसलं ना, त्याची रिक्षा पटकन आपल्या जवळ येईल, ताई तुम्हाला कुठे जायचंय का विचारण्यासाठी त्याची रिक्षा लगेच आपल्यापर्यंत येणार आहे. तर हे ब्लेसिंग आपल्याला जमा करायचे आहे, कारण देव आपल्याला हे किती दुसऱ्यासाठी केलेलं आहे हे विचारणार आहे. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण ब्लेसिंग आरामशीर जमा करू शकतो. याच्यासाठी आपल्याला आता मला बोलायचं नाहीये की कुठेही जाऊन आपल्याला पैसे दान धर्म किंवा मोठ्या मोठ्या मंदिरांमध्ये जाऊनही करायची गरज नाहीये. ज्याला खरंच गरज आहे ना, त्यांना द्या ना तुम्ही.
तिथे तुम्ही द्या ना तुमच्या. आणि आपण एका दिवसाला सुद्धा 5 ते 10 रुपये आपण, आज देवाने आपल्याला इतक्या चांगल्या घरात जन्माला दिलेला आहे ना, त्याच्यासाठी सगळ्यात पहिले देवाचे थँक्यू म्हणायचं आहे. का आज आम्ही सगळ्या याच्यामधून अगदी व्यवस्थित घरामध्ये जन्म आहोत, शिकलेली फॅमिली आहे आमची. सगळे आम्ही एकमेकाला जीव लावणारी फॅमिली आज मला दिलेली आहे. आज माझं घर सगळं भरलेलं आहे. ह्या फॅमिलीमध्ये देवाने आपल्याला जन्म दिलाय, तर मग आपण एक 2-5 रुपये आरामशीर सोडू शकतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला ब्लेसिंग्स मिळणार आहेत आणि तेच आपल्याला आजपासून जमा करायचे आहे. ओके, चला. तर ओके. तुम्ही आता, मी रिक्षावाला भाजीवाल्याचं उदाहरण सांगताय, तुम्हाला तुमच्या डेली लाईफमध्ये भरपूर अशा गोष्टी भेटत असतील का, कोणी लहान मुलं खेळताना दिसले तरी तुम्ही त्यांना 5-10 रुपयाची चॉकलेट्स द्या आणि त्यांचा आनंद बघा चेहऱ्यावरचा. आणि तुम्ही ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी लांबूनच दिसाल ना, तेव्हा त्यांची एनर्जी, चला चला आंटी आल्यात बरं का, एक आनंद जो त्यांच्या चेहऱ्यावर येणार आहे ना, तो तुम्ही किती लाख रुपये एखाद्या व्यक्तीला द्या तरी सुद्धा तुम्ही तो घेऊ नाही शकणार विकत. कारण तो बाल, एक छोटं, आपण म्हणतो ना लहान मुलं देवा घरची फुलं असतात, त्यांचं मन जेव्हा स्वतःहून असं खुलतं त्या 1 रुपयाच्या चॉकलेटसाठी बरं का, तरी तो एक, त्यांची जी ब्लेसिंगची एनर्जी आपल्याला मिळते ती खूप महत्वाची आहे. तुम्ही करून बघा हा प्रयोग. लहान मुलं खेळता आहेत गार्डन मध्ये आणि तुम्ही त्यांना मूठभर चॉकलेट्स द्या, बघा ते किती छान आनंदाने लगेच खेळायला लागतात. ओके, चालेल. चला आता आपण पुढचं बघूया. आपल्याला काय करायचं आहे, आपण ऑनलाईन पैसे दिले, काही शॉपिंग करा तुम्ही, ऑनलाईन पैसे दिले किंवा ऑनलाईन पैसे दिले किंवा ऑफलाईन दिले, तुम्ही पैसे कॅश द्या किंवा ऑनलाईन द्या, तर त्यावेळेला आपल्याला काही अफर्मेशन मनामध्ये बोलायच्या आहेत, त्या मी तुम्हाला सांगणार आहेत. आपल्याला काय करायचं आहे, त्यावेळेला मनामध्ये बोलायचं आहे, मी हे पैसे ह्या व्यक्तीला देत आहे, ह्याच्या जीवनातून सर्व आनंद निर्माण करून माझ्याकडे ते मल्टिपल होऊन परत या. आय एम वेटिंग फॉर यू, थँक यू, आय लव्ह यू. हे आपल्याला बोलायचं आहे मनामध्ये पैसे देताना. ओके, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये ज्या पण काही आहे, त्याच्या ज्या गरजा आहे त्या पूर्ण करून परत माझ्याकडे या. मी तुमची वाट बघते आहे. आय एम वेटिंग फॉर यू, आय लव्ह यू, थँक यू, असं आपण त्या लक्ष्मी मातेला पैशांना म्हणणार आहोत. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी आज एक मॅजिक वर्ड देणार आहे. आता मॅजिक वर्ड काय काम करतो, मॅजिक वर्ड म्हणजे काय असतं बघा. आपण लहान होतो तर तेव्हा आपण अलीबाबा 40 चोर गोष्ट ऐकली आहे का सगळ्यांनी? कोणी कोणी ऐकलीये? आपल्या पिढीने तरी ऐकलेली आहे ही. ओके, येस. तर त्यावेळेला काय होतं, एक डोंगर होता आणि डोंगरामध्ये तो दरवाजा असतो आणि त्यावेळेला ते काय म्हणतात, ते खुलजा सिमसिम असं म्हटलं का तो लगेच दरवाजा उघडायचा. बाकी मग तुम्ही तिथे कोणतेही शब्द म्हणा, तो दरवाजा उघडत नव्हता. उघडायचा का? नाही. मग तो एक जो मॅजिक वर्ड होता, खुलजा सिमसिम, तो मॅजिक वर्ड होता. तसाच हा मॅजिक वर्ड आहे आपल्याकडे आर्थिक समृद्धी येण्यासाठी. ओके, जसं बघा, जादूगर लोक असतात, त्यांचं काय राहतं, आब्राकडाब्रा, हे त्यांचे असे शब्द राहतात प्रॉपर, तर त्यांचे मॅजिक वर्ड राहतात. ते त्यांनी बोलले का ऑटोमॅटिक ते लगेच त्यांची ती जादू होत असते. होते का नाही? मग ते मॅजिक वर्ड आहे. तसेच मॅजिक नंबर पण असतात. पण आता मी तुम्हाला मॅजिक वर्ड देते आहे. मॅजिक वर्ड आहे काउंट, COUNT. हे तुम्हाला सर्व लेटर कॅपिटल मध्ये लिहायचे आहे, फुल कॅपिटल वर्ड मध्ये लिहायचे आहे. COUNT, काउंट, COUNT, काउंट. आणि याचं चॅटिंग करायचं आहे, याचा जप करायचा आहे. जेव्हाही तुम्हाला वेळ मिळतो आहे, याच्यासाठी तुम्हाला बसूनच करायला हवं, उभं राहूनच करायला हवं असं काही नाही. तुम्ही स्वयंपाक करताना, तुमची जी रोजची कामं आहे ते करता करता तुम्ही काउंट काउंट काउंट, माझ्याकडे आर्थिक समृद्धी येत आहे, मी आर्थिक समृद्ध झालेली आहे, काउंट काउंट, COUNT, काउंट, COUNT, काउंट. या पद्धतीने तुम्ही काउंट हा शब्दाचं चॅटिंग करू शकता. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? आता आपल्याला बघायचं आहे पाणी चार्ज करायचं. सर्वांनी पाणी घ्यायचं आहे, आपल्या हातामध्ये पाणी घ्यायचंय सगळ्यांनी. पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे. ज्यांच्याकडे बॉटल असेल त्यांनी बॉटल घ्या, फक्त झाकण काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला रेखीची प्रार्थना करायची आहे.
मी स्वतःचा आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीचा आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांचा आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. असं म्हणून हा पाण्याचा ग्लास हातात घ्यायचा आहे आणि त्याला म्हणायचंय मी या पाण्याचाही आभारी आहे. आपण पाणी पिणार आहोत तर मी या पाण्याचाही आभारी आहे. त्याच्यावर आपला हात जो आहे तो असा कप शेप मध्ये ठेवायचा आहे, टच नाही करायचा आहे, थोडं अंतर ठेवायचं आहे. ओके. आणि तिथे आपल्याला म्हणायचं आहे हे पाणी पिऊन मला माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे पाणी पिऊन माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे पाणी पिऊन माझ्या आयुष्यात मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. ह्या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. ह्या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. ह्या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी अमृतासारखे गोड झालेले आहे. हे पाणी अमृतासारखे गोड झालेले आहे. हे पाणी अमृतासारखे गोड झालेले आहे. असं म्हणून आपल्या हातातले व्हायब्रेशन सुरू होऊन हातातले व्हायब्रेशन संपत नाही तोपर्यंत आपल्याला हिलिंग करायचं आहे. ज्यांच्या हातातले व्हायब्रेशन संपले असतील त्यांनी पाण्याची टेस्ट करून पाहिजे आहे. ओके. कशी लागली पाण्याची चव? मस्त. चवीत काही फरक जाणवला पाण्याच्या? हो. काय जाणवलं? गोड लागलं. येस. आता याच पद्धतीने तुम्हाला डेलीचं प्रॅक्टिस मी सांगणार आहे का तुम्हाला रोज आपल्या घरामध्ये आपण जो माठ असतो त्याला हिलिंग करून ठेवायचा आहे, त्याला चार्ज करून ठेवायचा आहे. आता रेकी लेवल 1 ही स्पर्श चिकित्सा आहे म्हणून तुम्हाला माठाला स्पर्श करायचा आहे. सगळ्यात पहिले रेकीची प्रार्थना म्हणून घ्यायची आणि माठाला स्पर्श करून तुम्हाला म्हणायचं आहे हे पाणी पिणाऱ्या माझ्या घरातील प्रत्येकाला. आता हा ग्लास होता तर आपण स्वतःसाठी केलं, पण माठातलं पाणी आपले फॅमिलीतले सगळे लोक पिणार आहेत. तर तिथे आपण म्हणणार आहोत का हे पाणी पिणाऱ्या माझ्या घरातील प्रत्येकाला आरोग्य, दीर्घायुष्य, परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. असं म्हणून आपण पूर्ण फॅमिलीसाठी ते देऊ शकतो. ओके. हो. आणि त्याच्यानंतर हे पाणी आपल्या घरी कोणीही पाहुणे आले, कोणी आलं तर तुम्ही त्यांना देखील देऊ शकता. त्यांना देखील त्याच्याने एनर्जी मिळणार आहे आणि ते देखील म्हणतील का अरे तुमच्या घरचं पाण्याची चव खूप छान आहे असं. म्हणून तुम्हाला रोज आपल्या घरचं पाणी चार्ज करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला अन्न चार्ज करायचं शिकायचं आहे. आपले जेवणाचे जे पदार्थ आपण भाजी, पोळी, डाळ, भात आपण बनवलेला आहे तो आपल्या गॅस ओट्यावर ओपन करून ठेवायचा, त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही. ओपन झाल्यानंतर आपले दोन्ही हात रब करायचे आणि त्याला आपण रेकीची प्रार्थना करून घ्यायची सगळ्यात पहिले. ओके. आणि त्याच्यानंतर हात रब करून त्या जेवणाच्या पदार्थांवर असं सगळ्यांवर कॉमन ठेवायचं. एक एक पदार्थाला नाही ठेवायचं, सगळ्यांना कॉमन आपले हात ठेवायचे आणि म्हणायचं आहे आता जेवण पण आपण घरातल्या सगळ्यांसाठी बनवणार आहोत, स्वतः एकट्यासाठी नाही ना. म्हणून आपल्याला म्हणायचं आहे का हे जेवण खाणाऱ्या माझ्या घरातल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. असं म्हणून आपल्या हातातल्या व्हायब्रेशन सुरू होऊन संपत नाही तोपर्यंत आपल्याला व्हायब्रेशन चालू ठेवायचे आहे. ओके. आणि त्याच्यानंतर ते जेवण तुम्ही झाकून ठेवू शकता आणि जेवायच्या वेळेला जेवायला वाढू शकता. ओके. तर या पद्धतीने तुम्हाला डेली प्रॅक्टिस काय काय करायची आहे.
आता आपला जो रेकी लेवल 1चा सिलेबस आहे तो पूर्ण झालेला आहे. आता तुम्हाला डेलीची प्रॅक्टिस मी सांगणार आहे का डेलीच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला येलो नोटबुक रेड पेन मी सांगितलं आहे, त्याच्यावर अफर्मेशन रायटिंग करायची आहे. तुम्हाला मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करून ठेवायला लावलंय मी आपल्या आवाजात अफर्मेशन रायटिंग ते करायचं आहे. अन्न पाणी रोज चार्ज करायचं आहे. त्याच्यानंतर 7 चक्राचं मेडिटेशन मी काल ग्रुपवर पाठवलं आहे. ते आज कोणी करून बघितलं? येस. शारदा मॅडम कसं वाटलं? आवाज नाहीये तुमचा. आवाज म्यूट आहे, अनम्यूट करा. मॅडम ते पूर्ण नाही आलंय. येस पूर्ण आहे. परत तुम्ही डाउनलोड करा ते. पूर्णच आहे पण ते. ते अर्धाहून हे झालेलं आहे. नाही नाही, परत तुम्ही डाउनलोड करा. ठीक आहे. पूर्णच आहे ते. मी पण येस. कसं वाटलं शारदा मॅडम? खूप मस्त वाटलं मॅडम. पूर्ण बॉडी काहीतरी चार्ज होते असं वाटलं. आणि तुम्ही जे म्हटले ना फ्लावर होत आहेत तसंही खूप वेळा जाणवलं. अरे वा, खूप छान. एकदम फ्रेश फिलिंग झालं. खूपच छान. थँक्यू सो मच. येस येस. तर या पद्धतीने तुम्हाला डेली 7 चक्राचं मेडिटेशन करायचं आहे. मी तुम्हाला एनर्जी ऍक्टिव्हेशन शिकवलं होतं ते करायचं आहे. आज तुम्हाला आपण एनर्जी बॉल बनवलेले आहे ते करायचे आहेत. ओके. त्याच्यासाठी रेकॉर्डिंग तुम्हाला लगेच ग्रुपवर येणार आहे. त्याची प्रॅक्टिस तुम्ही बघून करू शकतात. ओके. आता आपल्या इथे सिलेबस झालेला आहे. तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकतात. मॅडम बोला. म्हणजे आपण हिलिंग करतो ना, ते कोणत्याही प्रकारचे आजार असतील त्याच्यावर होऊ शकतं का आपल्याकडून? येस येस येस. कोणत्याही प्रकाराच्या आजारावर होऊ शकतं. मी तुम्हाला आज आहे ना एक पीपीटी पाठवते, त्याच्यावरनं दिलेलं आहे का तुम्हाला सर्दी खोकला झाला तर हे बघा तुम्ही पहिल्याच्या काळी काय होतं माहिती का, रेकीमध्ये 24 पॉइंटला हिलिंग करायला लावायचे. आपल्या शरीराच्या 3-3 मिनिटं 24 पॉइंटला हिलिंग करायला लावायचे. ते एका पॉइंटला 3 मिनिटं म्हणजे 24 पॉइंटला 72 मिनिटं हिलिंग व्हायचं. 71 ते 72 मिनिटं म्हणजे 1.5 तास त्याच्यात जायचा. एवढा वेळ आपल्याला होता का करायला? नाही. आता आपण त्याच्यामध्ये आपण अपडेट असं केलेलं आहे की आपण 7 चक्रांना हिलिंग करतो, म्हणजे आपले पूर्ण बॉडीचं हिलिंग होऊन जात आहे. आणि त्याला वेळ पण कमी लागतो. 21 मिनिटामध्येच होतं आहे. आणि आपले पूर्ण जे आपल्याला हवं आहे त्याच्यातून हिलिंगचं काम ते प्रॉपर होतं आहे. आता तुम्हाला मी आज एक पीपीटी पाठवेल ग्रुपवर का त्याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे का सर्दी खोकला झाला तर तुम्ही कोणत्या चक्राला हिलिंग करू शकता. तुम्हाला अस्थमा झाला असेल तर तुम्ही कोणत्या चक्राला हिलिंग करू शकता. त्याच्यात सगळं दिलेलं आहे. ओके. येस. मॅडम आपण अफर्मेशनच्या लिहिणाऱ्या पिवळ्या कागदावरती त्याचं नंतर काय करायचंय? ते तुम्ही नंतर घरात ठेवा थोडे दिवस आणि त्याच्यानंतर ती पाण्यामध्ये विसर्जित करून टाका. अच्छा. म्हणजे जोपर्यंत आपलं ते कम्प्लीट होत नाही Complete अफर्मेशन होत नाही तोपर्यंत तोपर्यंत. घरातच. हा. आणि थोडी आपण मोठीच नोटबुक घेतो म्हणजे तिला भरायला वेळच लागतो ना तेवढा, तोपर्यंत आपली कम्प्लीट होऊन जाते. आणि मॅडम जे आपल्याला म्हणजे मंत्र म्हणायचे 7 चक्रासचे, ते जर सुरुवातीला डोळे ओपन करून वगैरे जर चॅन्ट केलं तर चालेल का? चालतंय. असं काही नाहीये. तुम्ही स्वतःला असं त्याच्यात अडकवू नका का डोळे बंदच ठेवायचे, डोळे उघडेच ठेवायचं, असं काही नाहीये. तुमचं मन शांत. डोळे बंद केले ना आपल्या मनात काही असं म्हणजे आपल्या डोळ्यांना काही दिसत नाही ना, मग आपलं मन शांत राहतं. नाहीतर मग आपले डोळे म्हणजे उघडे राहिले ना जोपर्यंत आपण आपण एका पाठांतर जागेवर होतो. बसलेलो असेल ना तर आपल्या घरातला सगळा पसारा आपल्याला दिसतो. अरे तिथे जाळं राहिलं, अरे ती खिडकी साफ करायची राहिली, अरे ही वस्तू इथेच राहिली. म्हणजे आपल्या मनाला आपल्या माइंडला वेगळे होतं. आणि डोळे बंद राहिले ना मग आपल्याला सगळं फक्त आपलं लक्ष आपल्या मनावर आणि कॉन्सन्ट्रेशन होतं, म्हणून ते डोळे बंद करायचे ना. पण मॅडम तुम्ही जो मंत्र पाठवला कट होतो तो, मग त्याला कंटिन्यू करण्यासाठी काय करायचं? कोणता मंत्र? आपण 7 चक्रांवरती जे तुम्ही म्युझिक दिलं सॉरी मेडिटेशन आहे ते, म्युझिक नाहीये. 7 चक्राचं मेडिटेशन आहे ते. ते कट होऊन जातं मध्येच. नाही ना, तुम्ही परत डाउनलोड करा. त्याला तुम्ही परत डाउनलोड करा ते. अच्छा. ओके ओके. हो. मॅडम याच्यासाठी काही विशिष्ट वेळेतच केलं पाहिजे का हे सर्व? सकाळची वेळ सगळ्यात चांगली आहे. पण जर तुम्हाला सकाळी घाई असेल तर तुम्ही तुमच्या निवांत वेळेमध्ये करू शकतात. जास्त तुम्ही स्वतःला ना असं याच्यात अडकवू नका. रेकी ही एकदम प्युअर एनर्जी आहे.
तुम्ही सहजतेने तिचा स्वीकार करा. त्याची चांगली वेळ जर विचारली तर सकाळची आहे. आता देवपूजेची वेळ पण विचारली तर सकाळची आहे. पण जॉबवाले लोक नाही करू शकत सकाळी, ते संध्याकाळीच घरी नाही आल्यावर करू दिवा शकत लावता. मॅडम. म्हणजे तुम्ही देवाला एकच म्हणणं असतं देवाचं का ठीक आहे बाबा तुझं सकाळी नाही जमलंय, संध्याकाळी तू आल्यावर दिवा लाव. पण तुम्ही ते मनापासून करताय ना, ते महत्वाचं आहे. ओके, येस, तुम्ही सहजतेने ठीक आहे तिचा मॅडम. स्वीकार करा. अनुष्का मॅडम बोला. मॅम, 7 चक्राचं जे मेडिटेशन आहे ते खालून करायचं की क्राऊन पासून 7 चक्र करायचं, खालून वरून रूट करायचं? चक्रापासून आहे ते. मॅम आपण स्टोनचं पण बघणार आणि होतो ना. टायमिंग मॉर्निंगला करायचं की कधी पण करू शकतो? तुमच्या सोयीनुसार करा. त्याची योग्य वेळ ही मॉर्निंगची आहे. ठीक आहे, येस थँक्यू मॅम. येस, बोला बोला श्वेता मॅडम. मॅम, लास्ट टाइम तुम्ही सांगितलेलं ना की आपण समोरच्याचं म्हणजे क्लिनिंग करायचं असतं, त्यांचा समोरच्या व्यक्तीचा ऑरा क्लीन करताना पण आपल्याला रेकीची प्रार्थना करून करायची असते, पण राईट आणि लेफ्ट साईडने करायचंय. मग मागून करताना पण राईट आणि लेफ्ट साईड दोन्ही बाजू नाही 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 नाही, हे बघा आपल्या मागून शरीराला एकदा 4 बाजू आहेत. एक पुढची बाजू हा आहे, एक राईट, एक मागची लेफ्ट आणि एक राईट. मागची बाजू, अशा 4 बाजू आहे. आपण 4ही बाजूनं केलं बस. म्हणजे टोटल 9 वेळा होईल की 12 वेळा? 4च वेळा होईल टोटल. नाही म्हणजे एका साईडला 3 वेळा, 12 वेळा होईल. एका साईडला 3 वेळा 12 वेळा ना. हा 12 तेच वेळा. एक होतं, येस, कारण की लास्ट टाइम मी केलं पण ते 9 वेळा झालं. नाही 12 वेळा तो होईल. एक क्वेश्चन होता. नाही 12 वेळा होईल ते. हा हा ओके. आणि आपली आता आज आपला लास्ट डे आहे. आपलं सोमवार पासून रेकी लेवल 2 स्टार्ट होत आहे. हाच टायमिंग आहे 1 ते 2 चा. ओके. आणि ऍडमिशन कालपासून चालू झालेले आहे. त्याच्यामुळे पटापट तुम्ही ऍडमिशन करा. कारण सोमवारी किती एक 11 वाजेनंतर जे पण लोक ऍडमिशन घेतील त्यांची फी ही 9,000 रुपये राहणार आहे. 11 वाजेच्या आधी जे लोक ऍडमिशन घेतील त्यांची फी ही 5,000 रुपये राहणार आहे. ओके. 5,000मध्ये फक्त आपण लेवल 2 शिकणार आहोत का? नाही, रेकी लेवल 2 शिकू, 3 शिकू आणि फोर्थलाच मास्टर लेवल म्हणतात. ओके. म्हणजे ह्या 5,000मध्ये तिघं कोर्स इन्क्लूड आहेत? हा, हे 3 कोर्स आहे त्याच्यामध्ये. ह्या 3 लेवल्स म्हणतात त्याला. ह्या 3 लेवल्स राहतील. आणि त्याच्यात अजून माझ्याकडनं तुम्हाला 2 कोर्स फ्री आहे. त्याच्यातला पहिला कोर्स आहे पेंडुलम डाउजिंग. हा कोर्स आवाज त्याच्यामध्ये पेंडुलम डाउजिंग हा एक कोर्स तुम्हाला माझ्याकडून फ्री आहे. आणि क्रिस्टल थेरपी तुम्हाला फ्री आहे. असे तुमचे 5 कोर्स होत आहे 5,000 रुपयामध्ये. त्याचे तुम्हाला सर्टिफिकेट्स मिळणार आहे रेकी लेवल 1, 2 आणि 3 आणि मास्टर लेवलचे. त्याच्यानंतर जे लोक रेकी लेवल 1 पर्यंतच थांबणार आहे त्यांना सर्टिफिकेट मिळणार नाहीये. जे लोक रेकी लेवल 2ला येतील त्यांना रेकी लेवल 1चं सर्टिफिकेट मिळणार आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे का त्याचे तुम्हाला नोट्स मिळतील. रेकी लेवल 1च्या पण नोट्स मिळतील आणि 2nd, 3rd मास्टर लेवलच्या तर मिळणारच आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला रोजचं रेकॉर्डिंग देखील मिळणार आहे. ओके. आणि तुम्ही आता बॅच अटेंड केली, समजा 1-2 दिवस तुमची सुट्टी पडली तर परत तुमची पुढची बॅचही तुम्ही डबल अटेंड करू शकता. तुमच्या चॉईसवर आहे. त्याच्या पुढच्या बॅचेसही तुम्ही अटेंड करू शकता. तुम्ही ग्रुपला ऍड राहणार आहेत. ग्रुपमध्ये मेसेज येतात, तुम्ही त्याच्यावर ऍड होऊन करू शकणार आहात. ओके, चालेल. मॅडम तुम्ही रजिस्ट्रेशनचा फॉर्म पाठवलेला आहे का कसला? ग्रुपवर? रजिस्ट्रेशनचा नाही, रजिस्ट्रेशनचा बघा मी तो जो मेसेज दिलेला आहे तुम्हाला रेकी लेवल 2चा, त्याच्यात मी सिलेबस दिलेला आहे का काय काय आपण त्याच्यात शिकणार आहोत. तो सिलेबस मी तुम्हाला आधीच देऊन टाकलेला आहे. आणि त्याच्या खाली माझा फोन पेचा नंबर आहे. त्याच्यावर तुम्हाला फोन पेला पेमेंट करायचं आहे. आणि पेमेंटसाठी सुद्धा माझ्याकडनं मी तुम्हाला 2 वेळा तुम्ही फी भरू शकता. 5,000 रुपये तुम्हाला एकदम भरणं पॉसिबल नसेल तर तुम्ही 2 वेळा करून ती फी भरू शकता. ओके. मला तुम्ही बोलले ना की रजिस्ट्रेशन करून ठेवा आणि नंतर मग वाटल्यास हा, मग तेच त्यालाच म्हणतात का अर्धी फी तुम्ही भरून ठेवा. तुमचं नाव ग्रुपला ऍड होऊन जाईल म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे असं. ठीक आहे. ओके. ठीक आहे.
येस ओके. येस. अनुष्का ठीक आहे. मॅडम बोला. मॅम ड्युरेशन काय आहे या पूर्ण कोर्सचं? या कोर्सचं जे ड्युरेशन आहे हे 15 दिवस राहणार आहे आणि 1-2 दिवस पुढे मागे म्हणजे वाढतातच आपले प्रॅक्टिसला, कारण डाउजिंग, क्रिस्टल थेरपी आणि रेकी लेवल 2 ला प्रॅक्टिस भरपूर आहे, तुमच्याकडनं करून घेतली जाते. थोडंसं टायमिंग 1-2 दिवस पुढे मागे होतं. हा कोर्स आपला ऑनलाईन आहे आणि ऑफलाईन पण राहतो, पण जे मी इथे संभाजीनगरला असते, इथे जे लोक राहतात ते माझ्याकडे ऑफलाईन येऊ शकतात आणि बाकीच्यांसाठी ऑनलाईनही आहे. दोघंही क्लास माझे चालू राहतात. ठीक आहे, ठीक आहे. येस. बोला पद्मा मॅडम. मॅडम तुम्ही तुमच्या बोलण्यात आलं होतं की एंजल थेरपी, तर म्हणजे मला माहिती नाही, तर थोडी उत्सुकता होती की नेमकं येस, काय. आता आपला 2:15 वाजेला तोच क्लास आहे. एंजल म्हणजे काय राहतं का, आपण देवांचे दूत, आपण देवाला बघा खूप प्रश्न विचारतो, देवा माझ्याच बरोबर का रे, मी तर सगळ्यांचं चांगलं करते, मग मलाच असं का दिलं, माझ्याच मुलाच्या लग्नाला का उशीर होतो आहे, माझ्याच बरोबर असे का होतंय, मी तर खूप दान धर्म सगळं करते, माझ्या घरी आलेल्या कोणालाच बिना जेवणाचं जाऊ देत नाही, मग मलाच का असे संकट देतो. आपण देवाला किती प्रश्न विचारतो, विचार करा, आठवा. मग त्याला पण काही त्याची उत्तरं द्यायची असतात. आपण म्हणतो देवा देणारे माझं उत्तर, माझ्याशी बोलणारे, मला काहीतरी याच्यातून मार्ग दाखव. मग त्यावेळेला देव काय करतो, हे जे एंजल्स असतात यांना देवदूत म्हणतात आणि त्यांच्या थ्रू आपल्याला उत्तरं देत असतो आणि ती एनर्जी डायरेक्ट आपल्याला डोळ्यांना दिसत असते आणि मग त्याचे काही सायन्स असतात का त्यावेळेला देवांना आपल्याला काय निरोप द्यायचा आहे. आणि हे एंजल्स जे असतात ना, हे आपल्या जन्मापासून आपल्या बरोबर आलेले असतात. पण एंजलचं एकच म्हणणं राहतं का तुम्ही जेव्हा मला बोलवाल तेव्हाच मी तुमच्या मदतीला येईल. आणि ते बोलवण्यासाठी आपल्याला त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी खूप महत्वाची आहे. जसं इथे रेकीला आपल्याला प्रत्येक लेवलला 1 अटुनमेंट आहे, तिथे त्याचे 5 अटुनमेंट असतात. आपला बेसिक आणि ऍडव्हान्स असा तो कोर्स आहे. ओके, आणि त्याच्यातही किती 2 दिवस कोर्स असतो? मी अजून फ्री दिलेले आहेत. आणि एंजल्सची किती कनेक्टिव्हिटी दिवसांचा असतो? तो आपला 10 दिवसांचा आहे. येस, त्याची कनेक्टिव्हिटी एवढी सुंदर राहते का, आता आपण इथे बोलतो आहे आणि एंजलचा विषय शिकतो जरी आहे तरी देखील एखादी पंख आपल्यापर्यंत उडून येणार आहे, आपल्या टेबलावर आपल्याला सापडेल. जेव्हा आपण सगळं आवरू उठून बघू, अरे इथे तर काही नाही, दारं खिडक्या तर बंद आहे, पण एंजल्स आपल्या आजूबाजूला असतात. तर त्याचं साईन असतं का मी तुझ्या बाजूलाच आहे आणि आपल्याला आयुष्यामध्ये कधीच एकटं वाटत नाही. नेहमी आपल्याला असं वाटतं का आपल्या सोबत कोणीतरी आहे.